आपल्या सर्वांनाच केस काळे कुट्ट, लांब सडक, दाट आणि स्मूथ अँड सिल्की असावेत असं वाटतं, पण आजकाल केसांसंबंधित भरपूर समस्या येतात, जसं की डॅन्ड्रफ होणे, केस गळती, केस अवेळीच पांढरे होणे किंवा इतर काही समस्या होतात, कारण की आपण वेगवेगळे केमिकल वापरतो। यानंतर तुम्हाला या प्रकारच्या कोणत्याच समस्या येणार नाहीत, कारण की एक घरगुती उपाय मी असा घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये तुमचा खर्चही होणार नाही। अगदी घरातीलच वस्तू वापरून तुम्ही असे लांब सडक काळेकुट्ट केस करू शकता। माझ्या आईचा हा घरगुती उपाय आहे, जो की खूपच पॉवरफुल आहे आणि नेहमी ती वापरते, त्यामुळे तिचे असे केस खूप छान काळेकुट्ट आहेत, लांब आहेत आणि अजिबात केस गळत नाहीत, वाढही खूप छान होते। तिच्या आईने तिला हा सांगितलेला उपाय आहे। अगदी वर्षानुवर्ष चालत आलेला घरगुती उपाय तुमच्याही कामी येणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट भेटेल। एकही स्टेप मिस झाली तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही, कारण की सर्व महत्त्वाच्या डिटेल्स गोष्टी मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर साधारण आपल्याला इथे एक आवळा लागणार आहे आणि याला मी कट करून घेत आहे। जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे, आवळ्यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात, जे की आपल्याला खूप जास्त फायदा देऊ शकतात, जसं की यामध्ये फॉस्फरस, आयरन, कार्ब्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्यासोबतच अँटीऑक्सिडंट्स, फॉस्फरस, फोलेट, फायबर अशा प्रकारचे वेगवेगळे गुणधर्म असतात। यामुळेच आपले केस देखील खूप छान हेल्दी होतात। केस लांब करण्यासाठी देखील आवळ्याचा उपयोग केला जातो। त्यासोबतच केस काळे तुम्हाला जर ठेवायचे असतील, अजिबात एकही केस पांढरा नको असेल, तर तुम्हाला हा उपाय नक्कीच केला पाहिजे। यामुळे तुमची केसांची वाढही खूप छान होते, त्यासोबतच केस अवेळीच पांढरे होत नाहीत। तर साधारण मी ते एक आवळा वापरलेला आहे आणि त्याला बारीक कट करून घेत आहे। तुम्हाला जर याला जास्त बनवायचं असेल तर 2-3 आवळे किंवा त्यापेक्षा जास्त आवळे देखील तुम्ही घेऊ शकता। इथे तुम्हाला थोडंसं प्रमाण देखील व्यवस्थित घ्यावं लागेल, जेणेकरून आपला पूर्ण फायदा होतो। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यानंतर इथे मी एक छोटीशी कढई घेतलेली आहे। तुम्ही याला कोणत्याही भांड्यामध्ये बनवू शकता। तुमच्याकडे जर लोखंडी भांडं असेल तर अजूनच चांगलं, त्यामध्ये बनवा, खूप जास्त फायदा होईल। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे थोडंसं तेल। तर इथे मी नारळाचं तेल वापरत आहे, जे की आपण कोकोनट ऑइल केसांसाठी वापरतो रेग्युलर, ते मी तेल वापरलेलं आहे। तुमच्याकडे जर दुसरं कोणतं तेल असेल, तुम्हाला वापरायचं असेल केसांसाठी, ते देखील तुम्ही इथे वापरू शकता। इथे मी 3-4 चमचे असं तेल घेतलेलं आहे। तुम्ही तेल कमी जास्त घेऊ शकता, त्यानुसार आपल्याला यामध्ये ज्या वस्तू टाकायच्या आहेत त्या देखील कमी जास्त करता येतील। त्यानंतर कट केलेला आवळा यामध्ये आपल्याला असा टाकायचा आहे। अगदी बारीक बारीक फोडी मी केलेल्या आहेत, जास्त मोठ्या फोडी यामध्ये ठेवायच्या नाहीत। त्यानंतर याला आपण गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आता हे छान गरम होत आहे, तोपर्यंत इथे आपल्याला लागणाऱ्या आपण दुसऱ्या वस्तू पाहूयात। तर इथे आपल्याला लागणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता देखील आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो। यामध्ये आयरन, फॅट, प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी असे भरपूर पोषक तत्व असतात आणि आपल्याला शरीरामध्ये काही ज्या त्रास असतात किंवा आपल्या केसांसंबंधित काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी खूप मदत होते। त्यामुळे कढीपत्ता आपल्याला इथे ताजा फ्रेश वापरायचा आहे। साधारण 2 मी इथे कढीपत्त्याची पानं अशी घेऊन व्यवस्थित धुवून याला घेतलेला आहे। स्वच्छ वापरा, कारण की आपण केसांसाठी वापरत आहोत, तर नक्कीच यामध्ये फंगल्स असं काही नसलं पाहिजे, बुरशी लागलेली नसली पाहिजे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कांदा। कांदा तुम्ही पाहू शकता, अगदी एक छोटीशी फोड मी घेतलेली आहे आणि हेच प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे। इथे जर तुम्ही आवळा जास्त घेत असाल तर तुम्हाला त्याप्रमाणेच या वस्तू देखील जास्त घ्याव्या लागतील। तर इथे आपण या तेलामध्ये सुरुवातीला आवळा टाकला होता, हे स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहेत। अगोदर असं नाही की तुम्ही कांदा टाकताय किंवा कढीपत्ता टाकत आहात, अजिबात नाही। सुरुवातीला आवळा टाका, त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे। आवळा छान थोडासा यामध्ये गरम झाला की त्यानंतरच थोडा कांदा टाका। त्यानंतर यामध्ये जाणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता गेल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या, कारण की आपण यामध्ये जो आवळा टाकलेला आहे तर याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हा ओला आहे, तर यामुळे थोडासा तो लालसर व्हायला वेळ लागतो आणि जर अगोदरच सुरुवातीला आपण याला टाकलं कढीपत्ता किंवा कांद्याला, तर तो जळून जाईल आणि आपल्याला याचा अर्क भेटणार नाही। त्यामुळे ही प्रोसेस फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्हाला छान रिझल्ट भेटेल। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि स्वच्छतेची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यासोबतच इथे तुम्ही पाहू शकता, चांगला आपला जो आवळा आहे तो असा लालसर झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण की थोडाफार यामध्ये जो आवळा येलो आपल्याला दिसत आहे ती कुकिंग प्रोसेस, तेल गरम असतं त्यामुळे चालू असते आणि जो थोडासा पिवळसर आवळा आहे तो पण छान यामध्ये असा व्यवस्थित मुरला जातो। तर यामध्ये पाहू शकता तेल आता खूप गरम आहे, कुकिंग प्रोसेस चालूच आहे। तर याला थोडंसं आपण थंड होईपर्यंत बाजूला ठेवूयात।
आणि हो, तुम्हाला जर तुमचे केस नेहमीसाठी छान स्वस्थ ठेवायचे असतील, म्हणजे त्यांची वाढ व्हावी वाटत असेल, काळे असावेत वाटत असेल, स्मूथ अँड सिल्की केस पाहिजे असतील, तर तुम्हाला हा घरगुती उपाय करत असताना तुम्हाला आहारामध्ये देखील बदल करावे लागतील. जसे की पौष्टिक आहार घ्या. पौष्टिक आहार केल्यामुळे आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त समस्या दूर होतात, शरीर छान निरोगी राहतं. आणि त्यासोबतच जर तुम्ही रोज केस विंचरत नसाल तर तुम्हाला ते देखील करायचं आहे, कारण की कामापुढे आपण जास्त लक्ष देत नाही. तुम्ही जर रोज केस विंचरत नसाल तर तुम्हाला या समस्या होत राहतील, कारण की काय होतं, आपल्या केसांमध्ये छान आपले जे स्काल्प असतं त्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे. आणि केस विंचरल्यानंतर खूप छान आपल्याला रिलॅक्स फील होतं, केस देखील जास्त तुटत नाही. त्यामुळे डेली काही काम असो किंवा नसो, तुम्ही केस व्यवस्थित विंचरून घ्या, जेणेकरून खूप छान आपले हेल्दी केस राहतात. आता हे तेल थोडंसं थंड झालं की आपण एखाद्या बंद झाकणाच्या बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि याला आपण भरपूर दिवस वापरू शकतो. जास्त जर बनवत असाल तर अगदी वर्षभरासाठी जरी वापरलं तरी चालेल. आणि थोडं जरी तुम्हाला फ्रेश बनवून वापरायचं असेल तर अशा प्रकारे बनवू शकता. इथे जो आपण आवळा वापरला होता तो आपण ओला वापरला होता. तुम्हाला या दोन पद्धतीने आवळ्याला वापरता येईल. जसं की आता एक फ्रेश ओला आवळा आहे तर त्याला कट करून तुम्ही वापरा, किंवा आवळ्याच्या फोडी करायच्या आणि त्या उन्हामध्ये वाळवायच्या. उन्हामध्ये वाळवलेल्या या फोडी आपण तेलामध्ये कशा ओल्या फोडी टाकल्यात तशा या टाकायच्या आहेत. तुम्हाला सारखाच फायदा भेटेल. म्हणजे जसं मार्केटमध्ये जास्त आवळे आले, स्वस्त भेटत असतील तर तुम्ही एकदाच घेऊन अशा प्रकारे वाळवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येतील. दोन्ही पद्धती तुम्हाला खूप छान फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे अगदी तुमच्या सोयीनुसार तुम्ही आवळा वापरू शकता. आता आपण जे तेल बनवलं आहे त्याला कसं, कुठे, कधी वापरायचं ते पाहूया. तर आता पहा, आपले जे केस असतात ते नेहमी आपण अशा प्रकारे बऱ्याच वेळा मोकळे ठेवतो कुठे बाहेर जाताना. तर बाहेर जाताना ठीक आहे, पण घरामध्ये आल्यानंतर जास्त करून तर वेणी घाला. वेणी घातल्यामुळे केस जे आहे ते खूप छान वाढतात, त्यासोबतच ते तुटत नाहीत आणि वेणीमुळे बरेच फायदे होतात. अगोदरच्या काळामध्ये जास्त करून तर वेणी घातली जायची, त्यामुळे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्यासोबतच हे तेल आपल्याला संध्याकाळी, दुपारी, सकाळी कधीही लावता येईल. अगदी तुमच्या सोयीनुसार हे तुम्ही तेल वापरू शकता. केव्हाही लावलं तरी चालेल. अगदी दिवसभर ठेवायचं असेल, 2 दिवस ठेवायचं असेल तरी काहीच हरकत नाही. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे तेल बनवलं होतं त्यासाठी भरपूर कॉमेंट्स येत होत्या की किती वेळ ठेवावं. अगदी तुमच्यानुसार तुम्ही याला ठेवू शकता. 2-3 दिवस देखील ठेवलं तरी चालेल, पण आजकाल जास्त आपण तेल लावून ठेवत नाही. त्यामुळे मी असं सांगितले की साधारण 2 तास तरी आपल्या केसांवरती हे तेल राहावं याची काळजी घ्या. म्हणजे 2 तासा अगोदर तुम्ही हे तेल लावलं आणि त्यानंतर केस धुवून जरी टाकले तरी चालतील, किंवा रात्री लावला आणि सकाळी केस धुतले तरी चालतील. त्यानंतर याला लावण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता. असं नाही की फक्त केसांवरती लावायचं आहे, तर आपल्या स्काल्पवरती याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे अगदी हळूहळू आपण याला चोळून असं लावणार आहोत. खूप जास्त घासायचं नाही. त्यासोबतच केसांवरती देखील लावायचं आहे, जेणेकरून आपले केस काळे राहतात, त्यासोबतच स्मूथ अँड सिल्की होतात. व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटू.